धन्यवाद. आपण आपल्या साधारण चॅनलमार्फत आमच्या विरंगुळामध्ये या आज जे आमच्या मुलाखती घेतात कार्यक्रमाविषयी त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो. माझं नाव राजू शिवराम सावंत, गावाचं नाव वेसर्डे, तालुका बुदरगड, जिल्हा कोल्हापूर, महाराष्ट्र. राजू साहेब, तुम्ही ह्या कॉम्प्लेक्समध्ये कधी आलात आणि कसे आलात? मी या कॉम्प्लेक्समध्ये मला वाटते 3 ते 4 वर्ष झाली या कॉम्प्लेक्समध्ये आलो. आणि या कॉम्प्लेक्सचं ज्या वेळेला मी आतमध्ये प्रवेश केला त्यावेळेला त्या 1 नंबर गेटमधून मी आलो. तेव्हा मला एवढं हे कॉम्प्लेक्स आवडलं. पण ठीक आहे की मी शेवटच्या बिल्डिंगमध्ये राहायला आलो, तो वेगळा प्रश्न आहे. पण कॉम्प्लेक्सचा अंतर्गत भाग मला इतका आवडला आणि त्यामुळे मला वाटलं की बाबा इथे थोडं आपलं उर्वरित आयुष्य ते अतिशय चांगलं जाईल या दृष्टीने मी या ठिकाणी म्हणजे माझं घर घेतलं. आपण पूर्वी कोणत्या क्षेत्रामध्ये कार्य केलेले आहे? आपलं क्षेत्र काय? मी माझ्या आयुष्यामध्ये लहानपणापासून म्हणजे त्या वयाच्या 20 वर्षापासून समाजकार्यामध्येच आहे. त्यानंतर मी सहकार, राजकारण, कला, शिक्षण, सामाजिक व क्रीडा या सर्व क्षेत्रामध्ये मी थोडं माझं योगदान आहे. त्यामध्ये जास्त योगदान जे आहे माझं ते सहकारामध्ये आहे. आणि सहकारामध्ये आणि राजकारणामध्ये मी 1995 साली शिवसेना पक्षाच्या माध्यमातून विधानसभा लढवलेली आहे. राधानगरी मतदारसंघामधून उमेदवार म्हणून. आणि पतसंस्था, सेवा संस्था आणि त्याचबरोबर दूध संस्था, शिक्षण संस्था या सामाजिक संस्था स्थापन करून देऊन लोकांमध्ये उन्नती निर्माण करण्याचं मी जास्तीत जास्त प्रयत्न ग्रामीण भागामध्ये केलेला आहे. इथे आल्यानंतर हा जो तुम्ही ज्येष्ठ नागरिक विरंगुळा ग्रुप जो स्थापन झाला, ही संकल्पना तुमच्या डोक्यात कधी आणि का आली? सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेला मी इथे आलो त्यावेळेला एक इकडे अडचणीचा प्रश्न होता, तो म्हणजे पाण्याचा. तर पाण्याच्या प्रश्नामध्ये थोडंसं माझं काही लोकांचे संबंध महानगरपालिकेमध्ये TMCमध्ये असल्यामुळे मी ज्यावेळेला माझे एक जवळचे सहकारी म्हणजे माझ्यापेक्षा ते ज्युनियर होते पण ते सहकारी अतिरिक्त आयुक्त श्री संजय हेरवाडे साहेब यांच्याकडे मी त्यावेळेला विचारणा केली की मला साहेब माझ्या इकडे पाण्याचं फारच प्रॉब्लेम आहे कॉम्प्लेक्समध्ये, तर तुम्ही काहीतरी आमच्यासाठी प्रयत्न करा. त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे तुम्ही निघा, तुमच्या बिल्डिंगसाठी मी काहीतरी करतो. पण मी त्यांना सांगितलं माझ्या इमारतीसाठी सोसायटीसाठी नको आहे, मला कॉम्प्लेक्ससाठी पाहिजे. त्यावेळेला आम्ही जवळजवळ 25 लोक इकडचे म्हणजे जे मी त्यांना ओळखत नव्हतो, मला माझी सुरुवातीची ओळख काही ठराविक लोकांबरोबर झाली. त्या लोकांच्याबरोबर राहून म्हणजे बाकीचे सगळे 25-30 लोक माझ्या ओळखीचे झाले. त्यांना घेऊन मी महानगरपालिकेमध्ये आम्ही गेलो. त्यामध्ये ते कुकडे साहेब होते, बाकीचे कुडवे साहेब होते, इतर सगळी मंडळी म्हणजे नावं घेत नाहीत आम्ही, पण ती सगळी मंडळी 25 लोक आम्ही तिथे गेलो. आणि तो पाण्याचा प्रश्न जो आहे तो त्याने आमचा सोडवला. मला वाटतं त्यावेळेला 6 इंचाची जी लाईन आहे आम्हाला ती त्यांनी फ्री ऑफ कॉस्ट करून दिली. आणि त्यावेळेला फार एक पाणी सुरुवातीच्या काळात व्यवस्थित होतं. आणि त्यामुळे माझी सर्वांची ओळख झाली. आणि हे विखुरलेले मगाशी काही आमच्या जे काही विखुरलेले ज्येष्ठ नागरिक ह्या कठड्यावर बस त्या कठड्यावर बस इकडे तिकडे फिरत होते. मग त्यामध्ये काही मी चर्चा करत असताना माझ्या सान्निध्यात पोकळे साहेब आले, जोशी साहेब आले आणि इतरही काही ज्येष्ठ नागरिक आले. त्यांच्याही डोक्यात होतं ती कल्पना, म्हणजे फक्त ती कोणीतरी करायला पाहिजे या दृष्टिकोनातून ते विचार करत होते. त्यावेळेला मी त्यांच्यासमोर सजेशन मांडलं की आपण एक विरंगुळा ग्रुप नावाचा स्थापना करूया, आपण सुरुवात करूया. आणि हळूहळू सगळ्यांच्या विचाराने, माझ्या एकट्याच्या विचाराने नाही आहे. मी काय सिनियर सिटीजनचं आतापर्यंत कामच केलं नव्हतं, कारण मी स्वतःला कधी सिनियर म्हणतच नव्हतं. मी म्हणजे माझी कामाची पद्धत जरा वेगळी आहे. मग त्यांच्याबरोबर राहून आम्ही तो ग्रुप तयार केला सिनियर सिटीजनचा आणि कार्याला सुरुवात केली. त्या कार्याला सुरुवात करत असताना आम्ही प्रत्येक महिन्याला एकत्र यायचं ठरवलं. नशिबाने त्यावेळेला मी फेडरेशनचा सचिव होतो. क्लब हाऊसचं कामकाज आमच्याकडे होतं कॉम्प्लेक्सच्या, त्याच्यामुळे मी त्यांना एक जागा देऊ शकलो
विरंगुळा ग्रुपला, आणि ती कायमस्वरूपी म्हणजे एका महिन्याला प्रत्येक महिन्याला 4 तासासाठी जागा आपण ती कन्फर्म करून त्यांना दिली. वर्षभरामध्ये जे आता सदस्य जे जोडले गेले तुम्हाला, साधारण त्यांची संख्या काय आहे आणि पुढे त्याची म्हणजे कुठपर्यंत तुमचं त्याची संकल्पना आहे, आणि हे लोक कशा पद्धतीने तुम्हाला जोडले गेले? नाही, सुरुवातीला काय आहे, सुरुवातीला ही जी मंडळी होती ती आम्ही कमीच होतो. मला वाटतं पहिल्या मिटिंगला आम्ही 15 लोकच होतो, 15-16. पण त्यानंतर पाहिलं आम्ही की ज्यावेळेला आम्ही एखादं काम चांगलं करतो आहे, एखादं गोष्ट आम्ही लोकांच्यापर्यंत चांगला संदेश देतो आहे, त्यावेळेला लोक जे सहकारी आहेत त्यानंतर मला आपले राहुल साहेब भेटले, मोरे साहेब भेटले, कुडवे साहेब भेटले, आणि एक सक्षम टीम तयार झाली आमची. मला आठवते आपले निलेश राणेसुद्धा हे निमंत्रित म्हणून आम्ही घेतले. त्या ठिकाणी विजय पांचाळे निमंत्रित घेतले. त्याची कारणं वेगळी होती. ती निमंत्रणं घेण्याची कारणं अशी असतात की भविष्यामध्ये जर का आम्हाला एखादं काम करत असेल तर एक वर्ग आमच्याबरोबर असायला लागतो, आणि तो वर्ग पुढे ते चालवतो. त्यामुळे भविष्यात ते लोक सुद्धा पुढे जाऊन सिनियर आज ना उद्या तर झाले तर हा अनुभव त्यांच्या उपयोगी येईल, त्यांच्या ते उपयोगी येतील अनुभव. ह्या दृष्टीने आम्ही कामकाज सुरू केलं आणि खरोखरच एक चांगला संच तयार केला. जवळजवळ आज जो आम्ही कार्यक्रम घेतला, आता काल परवाचाच कार्यक्रम झाला जो 4 तारखेला, ज्याच्यामध्ये वर्धापन दिन आम्ही साजरा केला. आणि वर्धापन दिन साजरा करत असताना जे काही लोक इथे जमली, सुरुवातीला शासनका होती आमच्यामध्ये. मला बऱ्याच माझ्या सहकार्याने सांगितलं, साहेब कसं काय होणार, एवढं आपण जेवण सांगतो आहे, इतकं हे करतो आहे, कसं काय होणार, आर्थिक तरतूद कशी काय होणार. तर मी त्यांना आश्वासित केलं की बघा, तुम्ही काय काळजी करू नका, आपण एवढ्यापर्यंत जाणार आहोत, एवढ्यापर्यंत लोक येणार आहेत, आणि एवढ्यापर्यंत एक हॉल सभागृह भरणार आहे. आणि म्हणजे मला थोडंसं काही मी माझ्या इतर आत्ताच्या पूर्व आयुष्यातील कामकाजाप्रमाणे मला काही अनुभव आहे, लोकांविषयी कल्पना आहे. त्याप्रमाणे जवळजवळ या ठिकाणी 91 लोक या सभागृहामध्ये उपस्थित होते. कार्यक्रम चांगला झाला. भविष्यामध्ये आपण 100कडे वाटचाल करतो आहे, सदस्यांची वाटचाल करतो आहे, सदस्यांची वाटचाल आपण 100कडे करतो आहे. आणि मला नक्की खात्री आहे की वैशालीनगरमधला प्रत्येक घरातील जो ज्येष्ठ नागरिक आहे, असलेल्या घरातील ज्येष्ठ नागरिक म्हणजे तो असायला हवा, तर तो आम्हाला नक्की आमच्याबरोबर संपर्कित राहील. त्याप्रमाणे आमचं काम चाललेलं आहे. आमच्याकडे सक्षम टीम आहे, एक बाजू बघणारी टीम आहे. नियोजन बघतात आपले चंद्रकांत मोरे आहेत. जर माहिती म्हणजे चांगली म्हणजे त्यांना सहकार्य करण्यासाठी पोकळे साहेब आहेत. एक बाजू PRO टाईप, PRO म्हणजे फार महत्त्वाची बाजू आहे. आज मी एक गोष्ट सांगितली त्यांना, ती पटापट करणारे आमचे राहुल साहेब आहेत. दुसरं हिशोबाच्या बाबतीत, शेवटी तुमचा आर्थिक व्यवहाराला तर हिशोब महत्त्वाचा आहे. त्यामध्ये कुडवे साहेब आमचे फार अतिशय योगदान चांगलं देत आहेत. आणि ठीक आहे, आपल्याला त्रास होतो आहे, मलाही त्रास होतो आहे त्या गोष्टीचा, की आपण हे सगळं करत असताना आपला वेळ जातो आहे, आपल्या भविष्यात हे करतो आहे, पण हे फार अतिशय पवित्र काम आपण करतो आहे. त्याचं कारण आज आपण ह्या ठिकाणी कुठल्या प्रांतातून आलेलो आहोत, कुठल्या भागातून आलेलो आहोत. आपलं हे काही गाव नाही आहे, त्यामुळे हे आपल्याला शेवटी हे करणं भाग आहे, आणि ते करायचं आहे. आपण आता करतो आहे. भविष्यामध्ये जी नवीन मंडळी येतील ती करतील, त्यांना फक्त आपण मार्ग दाखवायचा आहे. आणि थोडा वेळ आपला त्रास होणार, 1-2 वर्ष तो त्रास होणार. वर्षभरामध्ये तुम्हाला एखादा उपक्रम राबवता आला का, आणि राबवला असेल तर पुढचा उपक्रम तुम्ही राबवला? नाही, आता राबवता आलेला नाही आहे, पण राबवायचा प्रयत्न आपण करतो आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून. त्याचबरोबर आम्ही मला वाटतं बऱ्याचशा गोष्टी अशा सिनियर सिटीजनच्या 70 वर्षाच्या वरच्या आयुष्यमान कार्डसाठी आपण प्रयत्न केलेला आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपण कामकाज करू शकतो. आता हे जे आपण वाढदिवस साजरे करतो, त्यामध्ये संगीताला प्रोत्साहन देण्यासाठी कॉम्प्लेक्समध्ये जी काही गाणारी मंडळी आहेत त्यांना आपण व्यासपीठ तयार करून दिलेलं आहे, आणि त्यांना एक चांगलं व्यासपीठ तयार करून भविष्यामध्ये त्यांचा चांगला उत्कर्ष होईल. आता तुम्ही बोलल्याप्रमाणे समाज आणि राजकारण हे दोन्ही तुम्ही वावरलेलं आहात, तर असं एखादं काम तुमच्या आठवणीत आहे जे तुम्ही इथे बोलू इच्छितात? नाही, मी भरपूर कामं केलेली आहेत. माझ्या आठवणीतली कामं म्हणजे माझं आयुष्यच त्याच्यामध्ये गेलेलं आहे. सामाजिक कामामध्ये शिक्षण संस्थेमध्ये मी जवळजवळ 1983 साली एक शिक्षण संस्था चालू केली. त्याचं हायस्कूल चालू आहे, ज्युनियर कॉलेज चालू आहे, ते पण ग्रामीण भागात आहे. मुंबईला जर तसा विचार केला तर मी बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी राहिलो त्या तिकडे असोसिएशनमध्ये प्रेसिडेंट म्हणून काम केलेलं आहे.
पक्षामध्ये मी संपर्क प्रमुख म्हणून काम केलेलं आहे आणि बऱ्याचशा म्हणजे मी माझ्या आयुष्यामध्ये ग्रामीण भागामध्ये माझा जास्त कल असल्यामुळे त्या ठिकाणी सहकारी संस्था, त्या ठिकाणी दूध संस्थाजवळ मला आठवते मी 75 दूध संस्था रजिस्ट्रेशन करून दिलेले आहेत आणि त्या ठिकाणी आज कित्येक म्हणजे लोकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे. आणि कला क्षेत्रामध्ये सुद्धा मला आठवते की मी जवळजवळ 400 विद्यार्थी स्क्रीन पेंटिंगमध्ये शिकवलेले आहेत. इतरही ठिकाणी माझं योगदान आहे कला क्षेत्रामध्ये आणि पुढेही माझं कला क्षेत्रामध्ये योगदान करण्याचं मला अतिशय आवड आहे. त्या दृष्टीने माझी कामकाजाची काम चालू आहे. तुमच्या काळाशी तुलना केली तर आज समाजात सर्वात मोठा बदल कोणता दिसतो आणि या बदलाचा ज्येष्ठांवर कसा परिणाम होतो? नाही तसा समाजात बराच मोठा फरक आहे की जर का आपण तसा विचार केला तर आता काही मंडळी अशी आहे की आपण जे काम करून ठेवलेलं आहे, आज आपला देश चाललेला आहे एखाद्या चांगल्या अनुभवाने देश चाललेला आहे आणि एखादं कॉम्प्लेक्स चाललेलं आहे ते बिनअनुभवाने चालायचा विचार केला जातो आहे. आज ज्या लोकांनी कामकाज केलेलं आहे, जर मी एखाद्या पोस्टवर आलो, तरुणाने आले, त्यानंतर त्यांनी जुन्या लोकांचा अनुभवी लोक आहे त्यांच्या लोकांचा सल्ला घेऊन ते कॉम्प्लेक्स चालवलं पाहिजे. हा धंदा नाही आहे, तरी सामाजिक काम आहे. त्यावेळेला जुन्या लोकांनी काय काम केलं आहे त्यांचा अनुभव करून गेला, नाहीतर मग तुम्ही झिरोवरून सुरुवात करायला पाहिजे आणि त्याचा त्रास समाजामध्ये सगळ्यांनाच न कळत होतो. त्यामुळे जे अनुभव आहे अनुभव घेऊन काम करायला पाहिजे आणि ती तफावत आजच्या काळामध्ये म्हणजे यंग जनरेशन आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये दिसून प्रामुख्याने येते. ज्येष्ठ नागरिकांना कोणत्या अडचणी जास्त जाणवतात आणि आरोग्य चांगले ठेवण्यासाठी तुमच्याकडनं काय संदेश किंवा काय नियम असेल असं तुमचा अनुभव काय बोलतो? ज्येष्ठ नागरिकांना मोठी अनुभव आहे की ते कुटुंबामध्ये नसतातच. सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट आहे ज्या वेळेला तुम्हाला अडचण येतं त्यावेळी तुमचं कुटुंब तुमच्याबरोबर नसते आणि कालांतराने आपण पूर्वी काय जसं 40-50 वर्षापूर्वी नाही तर 30 वर्षापूर्वी आपण एका कुटुंबामध्ये जगलेलो आहोत, एकमेकाला आधार देत होतो. पण आज तशी परिस्थिती आपली राहिलेली नाही. का राहिलेली नाही तर मला माहिती नाही आहे, कशामुळे राहिलं नाही, आम्ही चुकीचे आहोत की ते चुकीचे आहेत माहीत नाही. पण ते एकंदर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की ज्येष्ठ नागरिकांना फेकलं गेलं आहे बाहेर. ज्येष्ठ नागरिक ते कुटुंबापासून अलिप्त आहेत, आज ते आश्रमात आहेत. त्यांनी कितीही चॅलेंज केलं, मी फ्लॅटमध्ये राहतो, मी त्या फ्लॅट त्याला म्हणत नाही, मी त्याला आश्रम आहे, कारण तो आश्रम आहे तुमचा. त्यामध्ये फक्त तुम्ही वैयक्तिक राहताय, तुमचे मुलं कोण तुमची नातवंडं तुमच्याबरोबर राहत नाहीत आणि तुम्ही पूर्णपणे इतरांवर अवलंबून राहता आणि तो अतिशय ती प्रथा वाढत चाललेली आहे. ती प्रथा ज्येष्ठांच्यासाठी घातक आहे. उद्या जर काही प्रॉब्लेम आला तर बाजूच्या लोकांवर आपण सहकार्य घेतो आहे. आपली मंडळी ती त्यावेळेला नसतात, कधीतरी येणार तिथे आणि हे वाढत चाललं आहे. ते नको आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून तसं विचार केला ठीक आहे की आपण एकांत असावा, एकांतात आपल्याला आपली दुसऱ्याची लुडबुड आपल्याला नसावी, आपली लुडबुड त्यांच्याकडे नसावी. पण ती कितपत आज तुम्ही सकाळी उठून ठराविक ठीक आहे तुमच्याकडे 1-2 रूमचा फ्लॅट असेल तर तुम्ही एका फ्लॅटमध्ये जर आई वडील राहत असेल बाकीचे ॲडजस्ट होऊ शकते, पण ते केलं जात नाही. तुम्हाला काय सकाळी ध्यान करायचं असते, योगा करायचा असतो, ठराविक वेळ. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी विचित्र प्रकारे जसं तुम्ही आता बोलल्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिक ही संघटना तुम्ही पहिल्यांदा स्थापन केली, बरोबर ना? ही पहिल्यांदा स्थापन केल्यामुळे वैयक्तिक तुम्हाला काय जाणवलं किंवा काय फायदे झाले का, किंवा कोणता नवीन उपक्रम पुढे जाऊन चालू करावा आहे असं तुम्हाला जाणवतं की? नाही, मला तर भरपूर फायदा झाला. मला तर असा फायदा झाला की मला सहकारी मिळाले. माझा आनंद एवढा वाढला. आज मला वाटत होतं की मी एकटाच आहे कॉम्प्लेक्समध्ये आल्यानंतर, पण नाही, आज आपल्याबरोबर 50 सहकारी आले आणि प्रत्येक जण आज एकमेकाला सांभाळून घेतो आहे. ठीक आहे, चुका होतात. तुम्ही ज्यावेळेला एखादं काम करायला निघताय नाही तर एखादा इव्हन धंदा करायला निघता, चुका या होतात आणि चुका सांभाळून घेणारे सहकारी पाहिजे आणि ते चुकत असताना आपणही सांभाळून घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनात आपली वाटचाल चालली पाहिजे. मला तर भरपूर आनंद आहे, मी तुम्हाला सांगतो. आणि माझं आयुष्य आपल्याला सांगायला हरकत नाही. मी एका ठिकाणी स्थिर राहत नाही, हे माझं आयुष्य आहे. मी एका ठिकाणी आज मी इथे आहे, 1-2 वर्षांनी मी दुसरीकडे पण जाईन, कळलं की नाही? म्हणजे मी परमनंट कुठेच नसतो, पण जिथे जाईन तिथे मी काही समाजासाठी करायचा प्रयत्न करतो. पण ती वाटचाल पुढे चालू राहते आणि ठेवतात लोक, कारण ती आपला जो
पाया जो आहे तो आपण मजबूत करत चाललो आहे. विषमता दूर करायची, विषम आणि कोणाही बद्दल वाईट मनात इच्छा घ्यायची नाही आहे. ज्येष्ठ नागरिक आणि तुमचा वेगवेगळ्या क्षेत्रातला दांडगा अनुभव याच्यातून तुम्ही नवीन पिढीला काय संदेश देऊ इच्छिता? नाही, नवीन पिढ्या हे देतो आहे आपण संदेश की ज्येष्ठांचा आदर करा, ज्येष्ठांच्या बरोबर तुम्ही चांगलं वागा, त्यांचं सहकार्य घ्या, त्यांच्याकडून काय चांगलं आहे ते घ्या. असं म्हणत नाही की ज्येष्ठांचं सगळं चांगलं आहे, सगळे ज्येष्ठ चांगल्या प्रकारे जगतायत, सगळं का करतात, पण त्यांनी जर एखादी गोष्ट चांगली केली असेल तर तिचं अनुकरण करा आणि पुढे डेव्हलपमेंट करा. आणि लोकांना, आपल्या जवळच्या लोकांना, फॅमिलीला ते अनुभव सांगा तुम्ही. अशा रीतीचं हे व्हायला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. सरकार आणि स्थानिक प्रशासन ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणती मदतीची किंवा कोणती मदत त्याने ठेवावी, वाढवावी असं तुमचं वैयक्तिक मत आहे? नाही, सहकाराचं सरकार आणि स्थानिक सरकारच्या बाबतीत प्रशासन. जर विचार केला तर आता बऱ्याचशा गोष्टी सरकारने नियोजित केलेल्या आहेत, पण काही गोष्टी कागदावर आहेत. त्या कागदावर न राहता इम्प्लिमेंट्स व्हायला, प्रत्यक्षात आल्या पाहिजेत. कारण काही गोष्टी आपण म्हणतोय आरोग्याच्या बाबतीत एवढं तुम्हाला सवलती मिळतात. माझा तर असा अनुभव आहे की आपण तिकडे वळतच नाही, वळतच नाही. कारण तिथल्या अडचणी भरपूर आहेत. कित्येक सवलती तुमच्याकडे लोकांना 5 माहिती पण लाखाचं नाहीये. कार्ड आहे, पण तुम्ही कुठे जाऊन ते वापरू शकत नाही, कारण तिथला अनुभव चुकीचा आहे लोकांचा. आपण परत तिथे जे जाणार त्यानंतर बरोबर रोग तुम्हाला कुठला आहे का त्याचं विश्लेषण व्यवस्थित होत नाही. तर मला तर वाटतं की ज्येष्ठ नागरिक 90% तर प्रायव्हेटमध्येच औषधं घेत पाहिजे, कळलं की नाही. आता आज आपण बघतो आहे इतर मेडिकल दुकानं, जनरिस्ट, त्या दोघांच्यामध्ये तफावत बघितलं तर जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 70% फरक आहे औषधामध्ये. 100% 100 रुपये असतील तर इथे 30 रुपये आहे, पण लोक नाही ओळख तिकडे. आणि डॉक्टर पण सांगत नाही आहे की तुम्ही ती औषधं घ्या म्हणून. का सांगत नाही मला माहीत नाही. मी वैयक्तिक डॉक्टरने ज्यावेळी विचारलं की सर बोललो हे औषध जे आहे ते काय तुम्ही हे करत नाही, ते नाही बोलले तुम्ही घ्या बिंदास, तुम्हाला व्यवस्थित वाटायला लागलं तर तेच चालू ठेवा. विचार करा, जर मला महिन्याला 5,000चे औषध लागते, 5,000चे औषध 5,3 3,500 मी एक्स्ट्रा देतो आहे, ते मी दुसरीकडे वापरू शकतो. बरोबर. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, सरकारने ते केलेलं आहे आत्ताच्या माध्यमातून, स्वस्त औषधाचं आणि ह्याचं. त्यासाठी प्रबोधन होण्याची गरज आहे. ते प्रबोधन नीटनेटकं व्हावं, लोकांपर्यंत ते पोचावं. आणि प्रत्येक हॉस्पिटलमध्ये, मोठ्या हॉस्पिटलमध्ये एक डिव्हिजन असं तयार करायला पाहिजे ज्येष्ठ नागरिकांसाठी की ते त्यांनी पूर्ण माहिती त्या ठिकाणी गेल्यावर दिली पाहिजे. असं जर असेल तर आज जवळजवळ 30% ज्येष्ठ नागरिक झालेले आहेत. पूर्वी वयाची कॅटेगरी 50 होती, नंतर 60 झाली, नंतर 70 झाली, नंतर 80 झाली आणि आता ते 90वर गेलेले. त्यामुळे भविष्यामध्ये पुढच्या वेळेला जर विचार केला आपण काही काळाने, 15 वर्षाने, तर मला वाटतं 50-50% होईल. 60 वर्षाचे 50% लोक राहतील. मग त्यासाठी एक वेगळी उपाययोजना करायला पाहिजे. सरकारने आताचं काम चांगलं चालू केलेलं आहे आणि त्यातूनही त्यांनी वाढ करावी अशी आपली पूर्ण इच्छा. सावंत सर, तुम्ही इथे आलात, हा एक नवीन संकल्पना तुमच्या डोक्यात आली. ह्या कॉम्प्लेक्समध्ये तुम्ही एक विरंगुळा ग्रुप म्हणून लोकांना एकत्र केला, लोकांना जोडून ठेवलात. हे तुम्ही चांगलं कार्य करताय, त्याच्याबद्दल तुमचे आभारी. आणि इथे तुम्ही आलात, तुमचा वेळ दिला, त्याच्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.